आदर्श आदेश नाहीये, तो आदर्श आहे. त्यासाठी आम्ही किंबहुना सातत्यानं सांगत असतो की आपला 12वा प्रतिनिधी तुम्ही इथे पाठवून देत जा. आदर्श भोसले ठरला या सामन्यात मॅन ऑफ द मॅच. चला आयोजकांना विनंती, आपण या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. तर ओम साई स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला दुसरा टीम पाहायला मिळेल आरके रोड लाईन्स. तर सन्मानित केलं जात आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे आदर्श भोसले या खेळाडूला. कॉंग्रॅच्युलेशन आदर्श. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण स्पर्धा एवढ्या होतात ना प्रत्येक प्रीमियर कंपाऊंडमध्ये की जिथे समालोचन करून आमचा घसा पूर्ण बसला आहे. परंतु या ठिकाणी प्रयत्न करतोय आम्ही देखील तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा. राजन सोना यांचा आपण आवाज ऐकत होता. तर राजन यांचं देखील कौतुक करावं. सुरेली आवाज के जादूगर असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे, कारण त्यांच्या आवाजामध्ये कणखरपणा निश्चितपणे आपल्याला भासवतो. अगदी शब्दांचे चढ उतार. सचिनजी जानकर, रवी किरण ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा. चला सचिनजी जानकर, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे त्याच वेळेला आपण त्यांच्याबरोबर अण्णा माळी यांना आरके रोडलांचे ओनर्स अण्णा माळी यांना देखील आपण पाहतोय. चला या ठिकाणी विनंती आहे साहेबांना की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चला आरके रोडलाइन्सचे ओनर्स. तर मॅचला सुरुवात होते. नवनाथला पाहतोय खेळपट्टीवरती. अगदी पहिल्याच बॉलवरती काय चांगलं प्रदर्शन केलं क्षेत्ररक्षण करत असताना. मंगेश बागलला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, आणि त्याच्याबरोबर फलंदाज बॅटर पाहायला मिळतो सनम पारेकर. नवनाथ, ओ हो वेग पहा, वेगाचा भेदात बादशाह नवनाथ या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतोय. वा, व्हॉट बॉलिंग नवनाथ. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं उदाहरण या ठिकाणी दाखवलं आहे. अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवरती नवीन बॅटर येतोय. रोहित शिंदेला पाहतोय, नवनाथला पाहतोय गोलंदाजी करत असताना. अगदी अण्णा माळी यांची टीम आरके रोडलाइन्स पाहतोय. इथे वेग एष्टी रक्षकाला देखील समजला नाहीये. फायफर मिळाला, पंजा मिळाला, हाताची बोट पाच धावा मिळतायत. इथे झालं काय, इथे संघाचं खातं खुलं झालं. रवीला पहिला बॉल हा चेंडू वाईड मिळाला. नवनाथचा वेगावरती स्वार होऊन अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करणारा गोलंदाज आता मात्र थोडासा भरकटताना पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती. फायफर मिळाला. नवनाथला पाहतो, याच्याकडे वेग आहे. वा, चांगला बॉल. दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट. याचं तर नाव क्रिकेट आहे. बॉल झाले 3. चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला जातोय. ओ हो, आणखीन एक वाईट. बॅटरनं ओळखलंय इथे काही करायचं नाहीये, याचं षटक सावध खेळायचंय. ज्या काही धावा अवांतर स्वरूपाच्या येतील त्याच महत्वाच्या असतील, आणि तेच एक्झॅक्ट करत असताना बॅटर. वा, काय टीम बॅटिंग न काय करता तो धावा जमवतोय, कारण या गोलंदाजाच्या विरोधात फक्त तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. 7 धावा धावफलकावरती. एकही धाव बॅट आले नाहीये, परंतु इथे काय झालं, नो बॉल घोषित केलाय. इथे आणखीन एक धाव ऍड. बॅटने धावा एकही नाहीये. हेच करायचंय, फक्त डिफेन्स करायचंय. ह्या गोलंदाजावरती आक्रमण करणं सोपं नाहीये, आणि तेच एक्झॅक्ट करत असताना बॅटर 4 रेस्टला वाका फिल्डिंग केलं. अगदी सिली पॉइंटच्या क्षेत्रात गल्लीमध्ये राजन सोना यांना आपण पाहिलं. ब्रिलियंट, लाजवाब.
8 धावा 5 बॉल झालेत. एका बॉलचा खेळ बाकी आहे. नमुनातला पाहतोय खेळपट्टी ते रोहित हिटमॅन. रोहितला पाहतोय तो शांत आहे. वा चांगलं षटक समाप्त झालं. एका षटकामागे धावा आल्या त्या मात्र 8. लावेल काय कुणाची वाट. एका षटकामागे हमजा खान आमच्या बरोबर जोडलाय. 8 धावा झाला. बॅटर आपण पाहतोय खेळपट्टीवरती सनम. इथे वाईड चेंडू फेकलाय. राम आसबेत गोलंदाजीसाठी आलेत. अगदी आपण पाहतोय आरके रोड लाईन्स या टीमला गोलंदाजी करत असताना इथे चेंडू पॅडवरती आदळलाय. कदाचित 1 धाव झाली असती पण तो होम स्ट्रायकर्स या टीमचा बॅटर आपण पाहतोय सनम शांत पाहायला मिळतोय. धावगती झाली आहे 9. षटक्रम इथे बॅडोस्वीप. क्षेत्ररक्षकाला आता मात्र डॉट. हा बॅट डॉट आहे. बघा स्पर्धेचे नियम आहेत काही जिथे तुम्ही पुढे आला बॅटिंग करत असताना त्यावेळेस तो चेंडू तुम्हाला डॉट आहे का डेत आहे. ओके थँक्यू. हा बॉल डॉट असणार आहे. इथे यावेळेस मात्र अडवू शकत नाहीये या बॅटरला या बॅट्समनला. त्यानं लगावला हा खणखणीत चौकार. संघाला घेऊन गेलाय 13 या धावसंख्येवरती. 13 धावा. करंट रेट आपण पाहतोय 8.57. संघाची एकूण धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत. अगदी त्याच वेळेला आपण 13 धावा पाहतोय. खेळपट्टीवरती बॅटर रोहित शिंदे आणि सनमला पाहतोय. तर गोलंदाजी करत असताना अगदी आपण आरके रोड लाईनचा राम आजबेला पाहतोय. आरके रोड लाईन्स मजबूत संघ आहे जिथे या संघामध्ये अक्षय सरोदेला पाहतोय. बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा चांगला खेळतो. खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा देखील अक्षयनं चांगल्या गाजवल्यात. परंतु इथे टॅप क्रिकेट असेल बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्याचा बोलबाला राहिला आहे तो अक्षय सरोदे या संघामध्ये पाहायला मिळतो आहे. राम अजपे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. इथे होत आहे काय आता मला यावेळेस मात्र ओळखलं. धाव घेणं गरजेचं आहे. अगदी पंच इशारा करतायत. ऑफ द बाय लेग बाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 राज अजबेला पाहतोय. इथे टॅप केला. क्षेत्ररक्षणा अवकाच्या बाहेर. 1 टप्पा पडल्याने टक्कणीशी चेंडू केला सीमा रेषा पार. चुकार. षटकाचा खेळ संपला. 2 षटकामागे धावा आल्यात. 1-18. गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय. आरके रोड लाईन्स अण्णामाळी यांची टीम पाहतोय. त्या वेळेला गोलंदाज पाहायला मिळत आहे. संघासाठी 3रं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज. यावेळेस फिल्डिंग काय दर्जा राहिलाय. लाजवाब. प्रेक्षकांच्या टाळ्या भरपूर काही सांगून जात आहेत. क्रिकेटचा दर्जा उंचवताना पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा दर्जा यावेळी पाहायला मिळतोय. 19 धावा होत आहेत. खेळपट्टीवरती गोलंदाज पाहायला मिळतील. अमर चोपडेला पाहतोय. ऑन स्ट्राईकला रोहित शिंदेला पाहतोय. सनमला नॉन स्ट्राईकला रोहितला पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. जहाँ भी कहा जाता है ना जैसे बगीचे में फूल खिलते हैं उसी तरह इस मैदान के बीच फील्ड में सजावट. गोलंदाज इथे खराब चेंडू आहे. पंचांनी स्वर माशा घोषित केला. धाव ऍड होते. 1-20 पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना यावेळेस आणखीन एकदा लाईन भरकटत असताना आज मेगा ब्लॉक आहे.
आणि मेगा ब्लॉक असताना अगदी कुठेतरी वेगळ्या लाईननं जाण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज अमरकडून. इथे मात्र चेंडू चांगला फेकलाय, कमबॅक केलाय, कमबॅक करावं लागेल संघासाठी, कमबॅक करावं लागेल स्वतःसाठी. धावा पहा ना, 21 शुभांक धावसंख्या मानली जाते. अगदी त्याच वेळेला फक्त 2 चेंडू फेकले गेलेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लॉग ऑफ, मिड विकेट, मिड ऑन मिड ऑफ च्या क्षेत्रामध्ये या टीमचं क्षेत्ररक्षण लाजवाब राहिलं आहे. जिथे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील 22 धावा होतात. षटक क्रमांक 3 चालू असताना खेळपट्टीवरती अमरला पाहतोय. स्विच इट. इथे झालं काय, चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. पाहिलं या चेंडूला, अगदी त्याच वेळेला चेंडू खराब घोषित केला. धावगती थोडीशी हलती राहतीये. इथे चांगला फटका सजवलाय, त्याच्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 24. 4 बॉल चालले. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय गोलंदाज अमर चोपडेचं. इथे खेळपट्टीवरती रोहित शिंदे आलाय, जो अजून देखील शांत पाहायला मिळतोय. रोहितला चौकार खेचावे लागतील. पर इथे झालं काय, 2 टांगांच्या मध्ये चेंडू अडकला. 5 चेंडूंचा खेळ संपला. संपला, थांबला तो संपला. अगदी म्हणतो ना, थांबून जमणार नाहीये. इथे संघाला धोका, बिंदास ठोका, ठोकण्याची गरज आहे. पण याच वेळेला ठोकणं मुश्किल झालंय. षटकाचा खेळ संपला. 3 षटकामागे धावा आल्या त्या फक्त 25. शेवटचं षटक 25 धावा. 25 धावा आपण पाहतोय. एच प्रीमियर लीग 2026 ही मानाची क्रिकेटची स्पर्धा पाहत असताना अगदी आपण या स्पर्धेमध्ये ना 6 संघांचा समावेश पाहतोय. रोहितला पाहतोय, 26 होत आहेत. अक्षय, ज्याच्या नावावरती 2 व्हीलर बाईक आहे, तो अक्षय आलाय. त्याच्या नावावरती कितीतरी कूलर आहेत, कितीतरी फ्रीज आहेत. मॅन ऑफ द सिरीज जिंकत असताना तो अक्षय मात्र या खेळपट्टीवरती एच प्रीमियर लीगमध्ये आलाय. तो आलाय, तो येतोय अशी चर्चा होती. अखेर तो आलाय गोलंदाजीसाठी. 25ला 1. षटक क्रमांक 4 चालू असताना रोहितला पाहतो खेळपट्टीवरती, जो अजून देखील शांत आहे. आरके रोड लाईन्स आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. इथे झालं काय, इथे पहा, पहिलाच बॉल डॉट नव्हे तर 1 धाव जरूर पाहायला मिळते. 26 धावा. षटक क्रमांक 4 चालू असताना साई स्ट्रायकर्स या संघाला पाहतोय आपण. इथे खराब चेंडू फेकलाय. 1 धाव ऍड होतीये. संघाच्या एकूण धावसंख्येवर 27 धावा. इथे झालं काय, आणखीन एक चेंडू खराब. अगदी वाईट चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. अगदी 1ला 28 धावा होत आहेत. अक्षय थोडाशी खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. इथे पॅडो स्वीकारायचा होता, परंतु इथे झालंय काय, ओम साई स्ट्रायकर संघ अडचणीमध्ये सापडतोय. धावाच येत नाहीयेत, चौकार येत नाहीयेत. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. राजन सोनाला पाहतो यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना. 29ला 1. साई स्ट्रायकर्स आपण पाहतोय, ज्याचं नाव साई जरूर आहे. बॉल झाले त्या षटकातील 3. अक्षयला पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. रोहित इथे फक्त पाहतच राहिला. चेंडू आला, चेंडू गेला, तो फक्त पाहत राहिला. बॅटर रोहित. डॉट चेंडू पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा
परंतु थोडीशी लाईन भरकटत असताना अंपायर इशारा करतायत हा बॉल वाईट आहे. इथे धाव मिळेल 1. 30 धावा धावफलकावरती. इथे झालं काय, फर्निचर बरखास्त केलं. दांडी गुल फलंदाज बॅक टू डग आउट. 30 धावा होत आहे. जय हनुमान प्रीमियर लीग हे पर्व आपण पाहतोय. जय हनुमान ज्ञान गुण सागर जबी कवी सती हो लोक उज्जागर. रामदूत तनुत बलधामा अंजन पुत्र पवन सूत्र हनुमान. अगदी जय हनुमान मित्रमंडळ आयोजित क्रिकेटची स्पर्धा पाहत असताना अगदी आपण त्याच वेळेला सन्नीला पाहतोय. सन्नी सिंग अगदी आपण पाहतोय या वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या कार्यसम्राट इथे चला विक्रम फरथडे आपण पाहतोय एज ग्रुपचे अध्यक्ष विक्रम फरथडे यांना विनंती आहे का आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. अगदी आपण मॅच चालू असताना मुख्य मंचावरती आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेच्या आणखीन एक दमदार नगरसेविका सो मोनिका प्रकाश महानवर यांचं शुभागमन झालं आहे. आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्याबरोबरती आपण पाहतोय प्रकाश दादा महानवर यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. 30 झाल्यात. 31 धावांचं टार्गेट असणार आहे ते आरके रोडलाइन्स या टीमला. तर मुख्य मंचावरती आणखीन आपण मान्यवरांना पाहतोय. तर यस कॅमेरामन आपण फोकस करायचं आहे मुख्य मंचावरती. कॅमेरामन आपलं लक्ष भेटतोय आम्ही. कॅमेरामन कॅमेरामनना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती फोकस करायचं आहे. अगदी आपण पाहतोय मुख्य मंचावरती मोनिकाताई प्रकाश महानवर मॅडम यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला गेला जातोय. अगदी विक्रमजी फरतडे यांना पाहतोय. तर विक्रमजी फरतडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते प्रकाशदादा महानवर यांचा देखील आपण या मुख्य मंचावरती सत्कार करायचा आहे. अगदी आपण पाहतोय मोनिकाताई महानवर यांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय. सलग 2 वेळा पनवेल महानगरपालिकेवरती अधिराज्य निर्माण केलं आहे. सलग 2 वेळा नगरसेवक पद भूषवणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय मोनिकाताई महानवर यांना. अगदी त्याचबरोबर त्या वेळेला प्रकाश महानवर दादा यांना देखील पाहतोय. उच्च शिक्षित राजपत्रित अधिकारी आहेत आणि त्यांचं देखील मुख्य मंचावरती आपण स्वागत करतोय. जय हनुमान मित्रमंडळ आयोजित एच प्रीमियर लीग 2026 मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय. आणि स्पर्धा पाहत असताना या मान्यवरांच्या संगत चाललेली क्रिकेटची रंगत आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय यानंतरची मॅच आणि या मॅचचा कॉल या ठिकाणी आम्ही करतोय. यानंतर मॅच असणार आहे गगनगिरी ज्वेलर्स आणि निधी किराणा. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे सो कोऑपरेट. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. चला गगनगिरी ज्वेलर्स टीमचे संघनायक आणि निधी किराणा स्टोरचे संघनायक. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय. तर बॅटिंग करणारी टीम आरके रोडलाइन्स या टीमला पाहतोय. तर आरके रोडलाइन टीमचा आपण पाहतोय सलामीवीर धडधाकड आक्रमक बॅटर मैदानामध्ये आलाय ज्याच्या नावावरती आपल्या जीवनामध्ये एक 2 व्हीलर बाईक आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या अगदी त्याच वेळेला तुषार शर्मा बुंबू मन्नी यांना देखील आमंत्रित केलं जात आहे. तुषार शर्मा यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आणखीन एक भलं मोठं नाव अगदी आपण पाहिलं कळंबोली टीनेज क्रिकेट विश्वाचं भूषण ज्यानं कळंबोली टीनेज क्रिकेट विश्वाचं नाव खूप मोठं केलं तुषार शर्मा यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तुषार मन्नी यांना विनंती आहे आपण एकदा तुषार शर्मा यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. कळंबोली टीनेज क्रिकेट विश्वाचं भूषण एक भलं मोठं नाव ज्यानं कळंबोली टीनेज क्रिकेट विश्वाचं नाव उंच शिखरावरती 7 समुद्रापार
नेऊन ठेवलं तो तुषार शर्मा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत. मॅच खूप चांगली होईल. या पाहुण्यांच्या रंगत चाललेली क्रिकेटची रंगत. या वेळेला मी विनंती करेल माऊली ट्रान्सपोर्टचे सर्व शशिकांत खता शेठ यांना देखील विनंती आहे, आपण देखील मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आज पाहुण्यांच्या रंगत चाललेली क्रिकेटची रंगत आपण पाहतोय. एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी गाठायचं. 22 बॉल अजून देखील 23 धावांची गरज. चेंडू मागे धावा काढायच्यात. मिस्टर 360 अक्षय सरोदेला पाहतोय, ज्यानं फक्त मैदानावरती दिशा दाखवली. पॅडो स्वीप. इथे फक्त धावा, इथे जिंकण्यासाठी धावांची गरज. आता मात्र 21 बॉल 23 धावा झालेत 8. विकेटच्या अंतिम चरणामध्ये राम हसबेला पाहिलं. इथे झालं काय, बाई ना दसरा ना दिवाळी. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मिळाला बोनस. पंजाब फायपर मिळाला. 5 धावा मिळतील अतिरिक्त बोनस स्वरूपामध्ये. 13 धावा. अगदी आधी दुष्काळात 13वा महिना. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमू शकले नाहीयेत आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये होत आहे काय, जिथे अतिरिक्त स्वरूपाच्या धावा देत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम. धावगती झाली 13. जिथे आपण गोलंदाज पाहतोय मंगेश बागलला. इथे फटका चांगला होता परंतु ट्रॅप रचला होता. राम हसबेला जावं लागेल परत. झटका क्रमांक 1. जय हनुमान मित्रमंडळ आयोजित एज प्रीमियर लीग 2026 ही मानाची क्रिकेटची स्पर्धा पाहताय. पर्व दुसरं. काय थाटात आणि माठात या ठिकाणी नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहिलं प्रत्येक मॅच मध्ये रंगत येते आहे. तर खेळपट्टीवरती राजन सोना यांना पाहतोय. वा, चांगलं क्रिकेट डिफेन्स केलं. इथे पंच इशारा करताय षटकाचा खेळ संपला. तर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. सहा बॉल 18. तर 18 बॉल आणि 18 धावांची गरज. तर या ठिकाणी मी यानंतरच्या 2 संघाचे कॅप्टन गगनगिरी आणि निधी किराणा या दोन्ही संघनायकाला विनंती करतो की आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. अगदी त्याच वेळेला मोनिका प्रकाश महानवर मॅडम यांना देखील विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरचा मॅचचा टॉस करणार आहोत. चला, या ठिकाणी वहिनींना विनंती आहे, आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. चला गणेश पवार आपण मान्यवरांना घेऊन यायचं आहे. मोनिकाताई महानवर यांना विनंती आहे. चला या ठीक आहे, टॉस करून जायचं आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. गगनगिरी ज्वेलर्स संघाचे संघनायक आपण पाहतोय आणि निधी तर प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोनिकाताई महानवर सलग 2 वेळा नगरसेवक पद भूषवणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तर शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स इथे आपण पाहतोय मान्यवरांना. बॉल झाले 4. धावांची गती अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. चौकार पाहायला मिळतोय. तर टॉस होतोय मुख्य मंचावरती. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला गेला जातोय. एकीकडे पाहायला गगनगिरी ज्वेलर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निधी किराणा स्टोर्स. तर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत टॉस झालाय. अगदी आपण पाहतोय मोनिका प्रकाश महानवर मॅडम यांना पाहिलं, तर दादांना देखील आपण पाहिलं. तुम्ही आलात या कार्यक्रमाची, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुढेही एकदा आपला आभार व्यक्त करतोय. षटक समाप्त झालाय. ना बॅक टू क्रिकेट. थोडंसं मैदानाकडे जातोय. इथे 27 धावा झाल्या. 30 धावांचं टार्गेट गाठत असताना अगदी आपण पाहतोय 12 बॉल्स 4 धावांची गरज. तर इथे चौकार येतोय. नाही, बॉलरचं नाव काय होतं? तर शैलेश या ठिकाणी पाहायला मिळाले होते.
चला तुषार शर्मा आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. तुषार शर्मा यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. तिकडे आहे का?